दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे एका विवाहितेने धक्कादायक पाऊल उचललं आहे। प्रतिज्ञा सचिन बिराजदार, वय वर्ष 22, राहणार विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर असे या महिलेचं नाव असून ही महिला मी घरातील कामं करते, आंघोळ करते, तुम्ही पोराला सांभाळा असं सांगून तिने मुलाला पतीचे स्वाधीन केले। आंघोळ करून कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेली विवाहिता अर्धा तास झाले बाहेर आली नाही। घराच्या गच्चीवर लहान बाळाला खेळवणारा पती सचिन बिराजदार खाली येऊन पाहतो तर दार बंद होतं। 2-3 वेळा ठोठावलं तरी उघडले गेले नाही। त्याने भावाला बोलवलं। खिडकीतून पाहिले असता प्रतिज्ञा साडीने बेडवरील अँगलला गळफास लावल्याच्या स्थितीत दिसली। दोघांनी तातडीने दरवाजा तोडून तिला खाली उतरवले। सरपंच बाळू पाटील यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सोलापूरकडे घेऊन गेले। जाताना वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी उपचारापूर्वी घोषित केले। शवविच्छेदन करून प्रेत नातलगांच्या ताब्यात देण्यात आले। सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पती सचिन बिराजदार यांनी घटनेची खबर मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यानुसार अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली। PSI चव्हाण आणि हवालदार मुलानी पुढील तपास करत आहे। प्रतिज्ञा बिराजदार हिचे माहेर सांगली येथील आहे। लग्नानंतरही प्रतिज्ञा बिराजदार हिने शिक्षण सुरूच ठेवले होते। 11वी पर्यंत तिचं शिक्षण झालं होतं। 12वी करून नर्स होण्याचं तिचं स्वप्न होतं। तशी तयारी तिची सुरू होती। पती सचिन शेती करत होता, त्याचंही शिक्षण बेताचेच होते। तिच्या शिक्षणाला कोणाचा विरोध नव्हता, तरीही तिने असं का केलं असा प्रश्न विचारला जात आहे। पोलीस घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहेत।